नाशिक महानगरपालिकेत अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापना निश्चित झाली। भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया पार पडली। महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना भाजपला कोणत्याही पक्षाची गरज नसल्याची भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती। मात्र भाजप शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार भाजपकडे महापौर पद तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौर पद देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। या संदर्भात भाजपकडून नगरसेवकांना अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता। त्यानुसार महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते। या सत्ता स्थापनेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला पाठिंबा दिला आहे। तसेच मनसेही सत्तेत सहभागी होत असल्याने नाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना, शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे अशी महायुती सत्तेत आली आहे। या घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा झाला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय काळामध्ये जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, चौकशा नेमल्या गेल्या, या सगळ्या चौकशा पुढच्या काळात आपल्या माध्यमातून पूर्ण होतील का आणि हा बॅकलॉग कसा भरून काढला जाईल? हा बॅकलॉग जसं मी आता तुम्हाला सांगितलं की तो कामानेच भरला जाऊ शकतो। जी जळमट आहे जी बाजूला काढायची असतात, सारायची असतात आणि आपण पुढे आगेकूच करणार आहोत हे मी आताच सांगितलेलं आहे। आमच्याकडे अतिशय अनुभवी असा पदाधिकाऱ्यांचा बेस आहे आणि नवनिर्वाचित तुम्ही बघताय ही नारी शक्ती इथे उभी आहे आणि प्रत्येकालाच काम करायचं, कारण 4 वर्ष शहरात कामं झालेली नाही याची आम्हाला संपूर्णपणे जाण आहे आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना कामातून सगळी आमची ताकद, आमची निष्ठा आणि विकास घडून आणायचा नाशिकचा। त्याकरता आम्ही एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहे। सभागृहात तुम्ही पाहिलं मेजॉरिटी आहे। आमच्या विरोधी पक्ष जे आहे त्यांची पण हीच अपेक्षा आहे की त्यांना सोबत घेऊन आपण सगळे काम करू। हे सभागृह समर्पितपणे नाशिकच्या विकासासाठी काम मी तुम्हाला म्हटलं की प्रभाग विकास निधी आणि प्रभागाचा निधी तो बजेट सारखा आपल्याला आखून घ्यायचा आहे, पण त्याचबरोबर आपल्याला एक काम मोठं जे करायचं ते म्हणजे नुसतं कुंभमेळ्याच्या निधीवर अवलंबून न राहता जेवढ्या सगळ्या योजना आहे त्यांचा GR बघून इतर निधी कसा नाशिक शहरासाठी आम्ही आणू शकू। कारण फक्त डिपेंडेबिलिटी ठेवून किंवा नाशिकच्या तिजोरीत काही नाहीये असं म्हणून चालणार नाही। त्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे सगळ्यात जास्त निधी हा नाशिक शहराला कसा येईल या काळात याची तसदी आम्ही घेऊ। आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या 15 दिवसापूर्वी आमच्या कुटुंबाच्या बाबत मोठी दुर्घटना घडली, परंतु त्याही पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य हे प्रथम आणि ज्या नागरिकांनी, नाशिककरांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून त्याच भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची। आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे। नाशिकचा विशेष जर बघितलं तर आज या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते, सुहासजी कांदे, आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ तिदमे, या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी या शहराचा स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।